कहाणी कलंकी अवताराची. द्वापार युगात भगवंतांनी वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्णावतार व नंतर सावित्री आणि वसुतर यांच्या पोटी बौद्धावतार घेतला. हा अवतार गुप्त असून गयासूर इत्यादी राक्षसांचा गुप्तपणे वध या अवतारात झाला आहे. यापुढे कलियुगात त्रिवेणी संगमावर भगवान कलंकी अवतार हीन कुळात घेतील. त्याची कथा ही अशी. पूर्वी जाबाली नावाचा महान तपस्वी ऋषी होऊन गेला. ब्रह्मदेवांच्या वरामुळे त्याला 2 पुत्र व 1 कन्या झाली. एकदा अचानक त्याची तब्येत अत्यवस्थ होऊन आपला मरणकाळ जवळ आला असे त्याला वाटू लागले. जवळ असलेल्या कन्येस त्याने सांगितले की माझ्या मृत्यूनंतर लगेच माझ्या हातातील मौल्यवान अंगठी काढून घे व तुझे भाऊ वनातून परत आल्यावर ताबडतोब त्यांना दे. जाबालीच्या कन्येनं पित्याच्या मृत्यूनंतर अंगठी काढली पण भावांना दिली नाही. शोकमग्न अवस्थेत दोघा भावांनी प्रेत स्मशानात नेल्यावर त्यांना पित्याच्या बोटातील अंगठीची आठवण झाली. त्यांनी बहिणीला विचारले असता तिने कानावर हात ठेवले. बहीण खोटे बोलत आहे हे ओळखून भावांनी तिला तू नीच कुळात जन्म घेशील असा शाप दिला. तिने पश्चाताप पाहून उशाप मागितला असता तुझे लग्न उच्च कुळातील पुरुषाशी होऊन कलियुग संपता संपता भगवान तुझ्या पोटी कलंकी अवतार घेतील व तुझा उद्धार होईल असे सांगितले. याने समाधान न होऊन बहिणीनेही भावांना शाप दिला की तुम्ही पक्षी योनीत जन्माला याल व त्यावेळी तुम्ही एकमेकांचे वैरी असाल. या शापांप्रमाणे जाबाल पुत्र कावळा व पिंगळा या पक्षी योनीत जन्माला आले. त्यांचे प्रेम नाहीसे होऊन हाड वैर निर्माण झाले. कावळा झालेला मुलगा पुढे मानव योनीत दैत्यगुरु शुक्राचार्य झाले तर पिंगळा झालेला पुत्र देवगुरु बृहस्पती झाले. बृहस्पतींना त्रिकाल ज्ञान व शुक्राचार्यांना संजीवनी विद्या प्राप्त झाली तरी त्यांचे वैर तसेच राहिले. हा सर्व वृत्तांत जनमेजयाला कथन करून पुढे वैशंपायन ऋषी म्हणाले, कलियुग हे अत्यंत तापदायक युग असून माणसे अधर्माने वागतील. पापांचा अतिरेक झाल्यावर भगवंताला कलंकी अवतार घ्यावा लागेल. ते दृष्टांचा संहार करतील. नंतर पुन्हा सत्ययुगाला प्रारंभ होईल व पृथ्वीवर सुख समृद्धी येईल.